Hello friends, I am Neeta Patil here. Welcome to my YouTube channel. I am going to teach you poem of 10th class today. You Start Dying Slowly. This poem is written by Pablo Neruda, and I would like to say you one thing. If you like my poem, then please share, like and subscribe my channel. So let's see the poem. Friends, today we are going to learn You Start Dying Slowly. The poet of this poem is Pablo Neruda. So at first we should take the information of the poet. This poet, he born on 12th July 1904. Okay, and he died on 23rd September 1973. Actually, he had pen name. His pen name was Ricardo Eliezer Nefertali Reis Basalto, and later his name changed, and his legal name is Pablo Neruda. He won the Nobel Prize for the Literature in 1971, and he was a politician as well as he was a Chilean poet diplomat. Okay, so let's see the poem. If you do not read, if you do not listen to the sound of the life, you do not appreciate yourself, you start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same path, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from the sensible advice. Okay, so let's see the meaning of the poem. See students, this poem this poet is trying to inspire you to do everything in your life. Okay, so what poet is saying, if you do not travel, if you do not read. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर प्रवासच केला नाही, तुम्ही जर काही वाचनच केलं नाही, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ द लाईफ, तुम्हाला तुमचं जीवन जे आवाज देत आहे तो आवाजच तुम्ही जर ऐकला नाही, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःचंच कौतुक केलं नाही, स्वतःला महत्त्व दिलं नाही, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर असं समजा की हळूहळू तुम्ही तुमच्या मरणाकडे जात आहात, म्हणजेच तुम्ही स्वतःला संपवत आहात किंवा तुम्ही स्वतःचं महत्त्व कमी करत आहात. त्यांचं म्हणणं असं आहे की जीवनात आले आहात तर तुम्ही प्रवास केलाच पाहिजे. तो प्रवास करताना तुम्ही जीवनात वाचन केलंच पाहिजे. बघा, तुम्ही ऐकलेलं असेल, वाचाल तर वाचाल, जितका मनुष्य वाचतो तितकं त्याचं ज्ञान वाढतं, आणि ते ज्ञान वाढल्याने त्याच्या जीवनात त्याला कोणता रस्ता निवडावा आणि कोणता नाही हे देखील सहज समजतं. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःला कमी लेखू नका, स्वतःचं कौतुक करा, स्वतःला जे आवडेल ते करा, जीवनात प्रवासही करा, वाचनही करा, तुमच्या जीवनात तुम्हाला काय करायचं आहे त्याकडे लक्ष द्या. नाहीतर मग काय होईल, तुमच्या जीवनात येऊन काही अर्थच राहणार नाही, तुमच्या जीवनाला अर्थच राहणार नाही. व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम. बघा, सेल्फ इस्टीम म्हणजे काय, तर अ फिलिंग ऑफ बिईंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर अँड ॲबिलिटीज, सेल्फ रिस्पेक्ट. बघा, कधी कधी आपण आपला स्वतःचा जो काही स्वाभिमान असतो तो गमावून बसतो, तर ते गमावणं योग्य आहे का, तर नाही. व्हेन यू डू नॉट लेट अदर हेल्प यू. आणि कधी कधी असंही होतं की स्वाभिमानापोटी आपल्याला कोणी मदत करत असतं तर ती घ्यायला पण आपण नाही म्हणतो. तर अशा वेळेस सुद्धा काय होऊ शकतं, यू स्टार्ट डाईंग स्लोली.
तर त्यांचं म्हणणं आहे की स्वतःचा जो स्वाभिमान आहे तो दुखू देऊच नका, पण जिथे कुठे गरज असेल तेव्हा दुसऱ्याची मदत जरूर घ्या. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, बघा तुम्ही जर तुमच्या ज्या सवयी आहेत त्यांचे जर तुम्ही गुलाम बनले, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, तुम्ही रोज तुमचं सेम रुटीन राहिलं, उठलं सकाळी उठायचं, जेवण करायचं, झोपायचं, हे असं सेम रुटीन, त्याच्यात काही बदलच केला नाही. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही चेंजच नाही केला, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, तर तुम्ही तुमच्या जीवनात वेगवेगळे कलरच परिधान केले नाही. कलर परिधान केले नाही म्हणजे काय, तुम्ही रोज वेगवेगळ्या कलरचे कपडे घालायचे आहेत का, तर नाही. कवीचं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं जीवन वेगवेगळ्या रंगांनी रंगून टाका, म्हणजे तुमच्या जीवनात आल्याचं सार्थक झालं पाहिजे असं तुम्ही वागा. आर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आणि बघा बऱ्याच वेळेस असं होतं की नाही मी याला ओळखत नाही, नाही हा माझा काही कामाचा नाही, नाही हे मी करूच शकत नाही, हे माझ्याकडून होऊच शकत नाही, ह्या असं आपण कधी कधी करतो. तर हे करणं योग्य आहे का, तर नाही. अनोळखी लोकांशीही बोलून बघा, ज्या गोष्टी आपण करू शकत नाही असं आपल्याला वाटतं ते देखील करून बघा, जेणेकरून तुमच्या जीवनाचं काय होईल, सार्थक होईल. इफ यू अवॉइड अ फील पॅशन, जर तुम्हाला पॅशनच राहिला नाही, अँड दे आर टर्बलंट इमोशन्स म्हणजे काय, तर अनस्टेडी इमोशन्स, त्याच्यामुळे ज्या इमोशन्स येतात त्याच तुम्हाला म्हणजे कधी जाणवल्या नाहीत. दोज विच मेक्स युअर आईज ग्लिस्टन, ते असे इमोशन्स असतात की ज्याच्यामुळे तुमचे डोळे जे आहेत ते शाईन करतात, ओके, ते स्पार्कल करतात. अँड युअर हार्ट बीट्स फास्ट, आणि तुमचे हार्टबीट्स वाढतात. यू स्टार्ट डाईंग स्लोली. बघा जीवनात पॅशन असलं तर पॅशनसाठी असलेले इमोशन्स हे वेगळे असतात, आणि त्या इमोशन्समुळे तुम्ही पुढे कुठे ना कुठे चमकणार असतात, त्यातून तुम्हाला वेगवेगळे अनुभव येणार असतात, त्यातून तुम्हाला आनंद मिळणार असतो. परंतु तुम्ही जर पॅशनच ठेवला नाही तर त्यासाठी असणारे इमोशन्स येणार नाहीत. इमोशन्स आले नाही तर तुमचे आईज ग्लिस्टन होणार नाहीत, आणि आईज ग्लिस्टन होणार नाहीत तर हार्टबीट्स पण फास्ट होणार नाही, म्हणजे तुम्हाला आनंदच मिळणार नाही. म्हणूनच ते सांगताय की तुम्ही हे सगळं करा जे तुम्ही करत नाही, ज्यासाठी तुम्ही पॅशनेट होत नाही ते तुम्ही केलं पाहिजे. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर विथ युअर लव, बघा ते म्हणताय की तुम्ही तुमचं लाईफच नाही बदलवलं. समजा जसं तुम्ही तुमच्या जॉबसोबत सॅटिस्फाईड नाही आहेत आणि तरी तुम्ही फक्त एक मजबुरी म्हणून तो जॉब करत आहात, किंवा तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे किंवा तुम्ही ज्याच्यासोबत राहत आहात तुम्हाला त्याच्यासोबत राहायला आवडत नाही तरी देखील तुम्ही राहत आहात, तर असं करू नका. तुम्ही तुमचं लाईफ चेंज करा. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, बघा जर तुम्ही रिस्कच घेतली नाही, जर एखादी गोष्ट सेफ आहे असं तुम्हाला वाटतंय किंवा अनसेफ आहे असं वाटतंय आणि त्या बाबतीत तुम्ही कुठलीच रिस्क घेतली नाही, एखादी गोष्ट अनसर्टन असेल, अनिश्चित असेल, त्याच्यासाठी जर तुम्ही रिस्कच घेतली नाही, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, तुम्ही जर तुमच्या स्वप्नांचा पाठलागच केला नाही, इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम द सेन्सिबल ॲडवाइसेस, आणि जर तुम्हाला स्वतःला अलाव केलं नाही, परवानगी दिली नाही की एकदा तरी जीवनामध्ये जे सेन्सिबल ॲडवाईस आहेत त्यापासून पळून जाण्याचं एकदा जरी तुम्ही धाडस केलं नाही, तर तुम्हाला जीवनामध्ये येऊन सार्थक झाल्यासारखं वाटणार नाही. अशा पद्धतीने ही कविता इथे संपलेली आहे. बघा ह्या कवितेतून आपल्याला काय समजतं, तर ह्या कवितेमधून कवीला असं सांगायचं आहे की जीवनात आले आहात ना तर त्याचं सार्थक करा. तुम्ही भरपूर प्रवास करा, भरपूर वाचन करा, स्वतःला घडवा, स्वतःमध्ये वेगवेगळे बदल करा, परिस्थितीनुसार स्वतःला बदलवा. मी आहे जो तुमचा अहम आहे तो बाजूला ठेवा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन काम करा, जेणेकरून तुमच्या जीवनात आल्याचं सार्थक होईल आणि तुमची प्रगती देखील होईल आणि तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकाल. त्यासाठी कवीने ही कविता लिहिलेली आहे. अतिशय सुंदर अशी ही कविता होती. मी अशी आशा करते की तुम्हाला सगळ्यांना ही कविता समजली असेल, आणि प्लीज जर तुम्हाला माझी ही कविता आवडली असेल तर माझे जे चॅनल आहे ते तुम्ही चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. थँक्यू.